नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घोडेगाव पंचायत समिती गण म्हणजे आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. हा गण म्हणजे कायम चर्चेत असतो, कारण घोडेगाव हे तालुक्याचं मुख्य गाव आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथे नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळते. पण यावेळी ही लढत फक्त चुरशीची नाही, तर अत्यंत निर्णायक ठरणार असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. या गणात तगडा डाव खेळला जाणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभापती कैलासबुवा काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घोडेगाव परिसरात राजकीय पकड कायम ठेवणारे कैलासबुवा काळे हे नेहमी राष्ट्रवादीसाठी सुरक्षित आणि अनुभवी चेहरा मानला जात आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कधी काळचा शिवसैनिक नाराज झाला आणि त्याची किंमत त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोजावी लागली, हे आंबेगाव तालुक्याने आधीच पाहिलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार बीडी अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यांचा प्रवेश देखील शिंदे सेनेत झाला आहे. महत्वाचं म्हणजे शिंदे सेनेची घोडेगाव गणात ग्राउंड लेवलवर मजबूत पकड असल्याचं बोललं जात आहे. त्यातच देविदास दरेकर यांचं बळ आणि शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे गटाची अप्रत्यक्ष साथ मिळण्याची शक्यता या लढतीत अधिकच धार देत आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणार हे जवळपास निश्चित आहे. या गणात इच्छुकांच्या यादीत आणखी एक नाव सातत्याने चर्चेत आहे. सोमनाथ काळे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय. त्यामुळेच घोडेगाव गणात ही लढत फक्त पक्षांमध्ये नाही, तर घरातल्या घरातही तापणार असल्याचं चित्र आहे. राजकीय चर्चेनुसार वळसे पाटील हे कैलासबुवा काळे आणि सोमनाथ काळे यांच्यात तोडगा काढण्याच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या गणात आज एक सुप्त सूर देखील ऐकू येतोय. उमेदवारी नेहमी त्याच व्यक्तीला का, दरवेळी दुसऱ्या गावातील इच्छुकांनाच का डावललं जातंय असं म्हणणारा वर्ग स्पष्ट संकेत देतोय की आजूबाजूच्या गावांतील तरुण नेतृत्वाला संधी दिली तरच हा गण राष्ट्रवादीकडे खेचून ठेवता येईल, अन्यथा तटस्थ भूमिका घेण्याची तयारी असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. परंतु मैदान आधीच तापले. कैलासबुवा काळे यांनी आधीच ग्राउंड फिल्डिंगला सुरुवात केली आहे आणि मतांचं गणित कसं जुळतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे कपिल काळे पूर्ण ताकदीनिशी शिंदे सेनेकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. घोडेगाव पंचायत समिती गणात ही निवडणूक नाही, तर हा सत्तेचा संघर्ष आहे. ही आहे प्रतिष्ठापनाला लागलेली लढाई, नेतृत्व सिद्ध करण्याची थेट कसोटी आणि आंबेगावच्या राजकारणाची दिशा बदलणारी निर्णायक लढत. सवाल फक्त एकच, घोडेगाव गणावर कोणाचा झेंडा फडकणार? अनुभवाची पकड की नव्या आव्हानाची धडाकेबाज एंट्री? घोडेगाव गणात रंगतोय थेट राजकीय रणसंग्राम. एसबीपी न्यूज वर पहा सत्तेची लढाई, रणनीतीचा खेळ आणि विजयाची खरी नांदी.